मजेचा कॉल अटेंड करत आहे राजेश. मित्रांनो बघू शकता. आद्या घे तो कार. प्लॉट स्टिक कुठे आहे नवीन? ठीक आहे. हो तिकडे जायला सुरुवात केली. तू स्टिक नाही आणलीस? मित्रांनो बघू शकता स्पेक्टिकल कोबरा आहे आपल्या इथं. इंडियन स्पेक्टिकल कोबरा आपण काल पकडलेला होता, तसंच हा दुसरा आहे. लांब नाही मित्रांनो. रॅक्स नेक आहे. रॅक्स नेक आहे बघू शकता. साई गावामध्ये बेबी आहे, जास्त मोठे नाही. मित्रांनो हेच सांगतो तुम्हाला, दामन साप हा बिनविषारी साप आहे, पूर्णपणे बिनविषारी साप आहे. आणि सर्व बोलताना काही शेपटीला काटा असते असं काही नाही मित्रांनो. तुम्हाला पहिले व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं शेपटीला काटा बिटा काही नसते. माझ्या मित्रांनी बघितलेलं, आदेश मात्रांनी पकडलेलं आहे. आणि आता छोटे असते, छोटे असल्यामुळे ते रागीड असते. मोठी जसं मोठी होते तसे शांत राहते. आणि हा बेबी आहे, छोटा आहे. छोटा असल्या तर रागीडच असते. उचला किती पण जावा, चावळच चावेल. उचला त्याला, उचल नाही हातावर. पहिले पहिले थोडे 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 शांत करायला लागते, नंतर हळूहळू ते शांत होते. आता हळूहळू शांत होईल ते. पाणी हे का नलच आहे मित्रांनो. गरमी चालू आहे. गरमी चालू असल्यामुळे साप रागीट होतोय, म्हणून त्याला कधी पण साप पकडायला गेला तुम्ही की त्याला थोडाफार शांत करा, पाणी द्या त्याला सापाला, ते शांत. मित्रांनो आपण याला पॅक करू आपण आणि सोडू त्याला. काय याच्यामध्ये माहिती तुम्हाला द्यायची असेल तर कमेंट मध्ये सांगा नक्की की याच्याबद्दल काय माहिती पाहिजे अजून. चला सांगून दमलेलो आहे. बिनविषारी साप आहे. आता त्याला पॅक करू आपण. धन्यवाद. आता आपण 6चा कॉल केलेला आहे आणि लगेच दुसरा कॉल आलेला खारपाड गावामध्ये. त्यांच्या तिथं साप आहे. आता लगेच तिथे आम्ही थांबलो ना, जास्त उशीर माहिती का दिली नाही सापाची. दुसरा कॉल अटेंड करायचा म्हणून लगेच निघालो तिथून. दुसरा कॉल कुठला आहे ते तुम्हाला दाखवतो आता. मग पहिले पोहोचायला पाहिजे जायचं. बस बस इकडे आहे दगड करा इकडे पण इकडे पण तिला जागा भेटलेली आहे ती. मित्रांनो आता आपण इथं आलेलो आहे. इथं 3 ते 4 बिल आहेत. आपल्याला वाटत नाही ते भेटणार. थोडाफार फोडलेला आहे पण नाही भेटणार. 2 बिल आहेत, ते पण भरपूर आत्मीन आहेत. पोकल आहे बाजू, सर्व बाजू पोकल आहे. रॅक्सनेक आहे, पूर्णपणे बिनविषारी. त्यांना सांगितलेलं आहे तेवढं. मित्रांनो आता आपण जस्ट पकडलेले रॅक्सनेक. जास्त उशीर नाही ठेवत, आम्ही आमच्या फॉरेस्ट मध्ये सोडतो. 108 109 ब आहे आमचा फॉरेस्ट एरिया. औषध रॅक्सनेक आहे, रस्त्याला लागूनच आहे.
आणि इथं पाण्याच्या सुविधासाठी पण इथे आहे, पाणी पण नाही सर्व इथं भेटते त्याला. आता पाण्याच्या जागी तुम्ही सगळे सरपंच एकच सांगतो, पाण्या ठिकाणी साप सोडा.